नमस्कार. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा 11 वर्षाचा कार्यकाळ आता पूर्ण झालेला आहे. स्वतः तिसरी टर्म त्याची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि 11 वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत. त्या 11 वर्षाच्या काळामध्ये खरं म्हणजे हा कार्यकाळ सुरक्षणाने दिला जावा असा हा कार्यकाळ आहे. विकसित भारत, आत्मनिर्भर भारत आणि संकल्पते सिद्धी या मंत्राने हा कालखंड ओळखला जाईल. 11 वर्षाचा या प्रवासामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 140 कोटी भारतीयांची मनं ही जिंकलेली आहेत. भारताच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी मला वाटतं याच काळामध्ये त्या ठिकाणी झालं असं म्हणण्याचं वावगं ठरणार नाही. या 11 वर्षाची कारकीर्द एका भाषणात सांगता येणार नाही किंवा एका पत्रकार परिषदेमध्ये सांगता येणार नाही. एवढं मोठं काम माननीय मोदीजींनी 11 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. अनेक गोष्टी त्यांच्या नेतृत्वाखाली 11 वर्षामध्ये झालेल्या आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. त्यामुळे देश किती पुढे जाऊ शकतो, किती विकसित होऊ शकतो त्याचं उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तंत्रज्ञान असलं की आपण किती लवकर विकसित भारताच्या दृष्टीने पावलं उचलू हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणून तंत्रज्ञानाला सर्वात जास्त प्राधान्य मोदींनी या ठिकाणी दिलं. या 11 वर्षामध्ये भाजप सरकार जिथे तिथे अनेक लोककल्याणाच्या योजना या ठिकाणी आपण हाती घेतल्या. देशभरामध्ये ज्या ज्या राज्यामध्ये आमचं सरकार आहे त्या ठिकाणी गरीब कल्याणाच्या योजना, गरिबाच्या हिताच्या योजना आपण या ठिकाणी हाती घेतलेल्या आहेत. सरकार म्हणजे सेवा या हेतूने मोदींनी या ठिकाणी काम केलं. नुसतं सरकार म्हणजे मी सरकारमध्ये आलो, मंत्री झालो असं नाही, तर सेवा हा भाव मनामध्ये ठेवून त्यांनी अतिशय चांगलं काम या 11 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. सुशासन ही देशाची संस्कृती झालेली आहे. आपण बघितलं असेल 11 वर्षामध्ये कशा पद्धतीने शासन चाललेलं आहे, कशी कामं आम्ही करतो आहोत आणि म्हणून ही आमची संस्कृती आहे, संस्कृतीचा एक भाग आहे. अशा हेतूने माननीय मोदीजींनी 11 वर्षाचा कार्यकाळ हा ठिकाणी त्यांचा पार पडलेला आहे. महत्वाचे झाले. शिवाजीनगरचा ब्रिज, पिंपरा ब्रिज, आसोदा गेट ब्रिज. तुम्ही जे झालं ते सांगतच नाही. तुम्ही एवढे महत्वाचे ब्रिज आपण केले की ज्याच्यामुळे लोकांचा एवढा त्रास कमी पडला. ते ब्रिज बांधून तयार झाले. शिवाजीनगरचा ब्रिज झाला, त्याची आपली किती अडचण दूर झाली ते पण सांगा ना की आपण काय केलं म्हणून. काय बाकी राहिलं? रंग द्यायचा काय? कुठला शिवाजीनगरचा काय? शिंदे साहेब, नागरिकांचा विरोध झाला, ऐकून घ्या. ते काम निघाला होता. नागरिकांचा 2 प्रवाह आहे तिथे. काही लोक म्हणते इकडे, काही लोक तिकडे. आता आमचा प्रयत्न विश्वासात घेऊन करायचा, त्याच्यामुळे थांबलं ते काम. त्याच्यामुळे आहे ना, मंजूर आहे. पण लोक काही म्हणतात माझे करणार विषयाला. आता मी बसलो त्या मिटिंगला, काही म्हणतात तिकडून करा, काही म्हणतात तिकडून करा. त्या वादामध्ये फसलेला आहे. काय चांगलं राहील ना, चांगलं राहील काय. आता तुम्हाला माहिती चांगलं म्हणजे काय, आमचं चांगलं राहील. भाजपचं आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लढणार आहोत. राज्यभर आमची हीच घोषणा आहे. माननीय देवेंद्रजी सांगितलं आहे, माननीय बावनकुळे साहेब आहेत, चव्हाण साहेब, सगळ्यांनी सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. फार जिथे काही अडचणी झाल्या तर त्यावेळेला विचार करू. पण आज आमचं धोरण हेच आहे की आम्ही सगळे महायुतीमध्ये लढणार आहोत. विकास होतो तो झाला. ते नागरिक त्या समाधानी आहेत की जे बहुमत मला मिळालेलं होतं तसं चित्र झालं. पुढे काय नाही, मधल्या काळामध्ये काही लोक सत्ता गेल्यामुळे पण थोडेसे जरा ते पण पळापळ त्यांनी केली होती, ही वस्तुस्थिती आहे. मागच्या वेळी आम्ही पैसे आणले, काही कामही केले, आता इथे राहिले कामं आता त्या सुरू आहेत. पण मला वाटतं लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर आहे, आमच्या नेतृत्वावर आहे, याची कल्पना आपल्यालाही आहे. आणि आपण असं नाही काम करत आहे म्हणून रस्त्याची कामं जी महत्त्वाचं काम होतं सगळ्यात मध्ये ते आपण केलेलं आहे. तिन्ही ब्रिजचे कामं या ठिकाणी आपण केलेत आहेत. आता स्टेडियम होतंय, आता चौपाटी आपण त्या ठिकाणी करतोय. सगळं लोकांच्या एंटरटेनसाठी आम्ही सगळी कामं करतो आहोत. आणि म्हणून लोकांना म्हणजे विश्वास आमच्यावर आहे. पण समोर विश्वासासारखे लोक पण कोणी राहिलेले नाही. कोणाला देणार लोक? मग त्यांना माहिती आहे भाजपशिवाय
इथे विकास होऊ शकत नाही, इथे निधी येऊ शकत नाही, हे त्यांना माहिती आहे. अजून काही विचार केलेला नाही त्यासाठी. एक प्रश्न आहे जळगाव समोरचा